अध्यक्ष महोदय, लक्षवेधी सूचनेमध्ये शब्दांची मर्यादा असल्यामुळे जे मुद्दे त्या ठिकाणी प्रिंट होऊ शकले नाहीत ते मुद्दे या ठिकाणी मी वाचून दाखवतो। या ठिकाणी बोलतो की सध्या महाराष्ट्रामध्ये BHMS पदवीधर डॉक्टरांना महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेसच्या अंतर्गत 1 वर्षाचा CCMP कोर्स करून त्या ठिकाणी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलकडे नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। स्वतंत्र पोर्टल निर्माण करून त्यांना RMP किंवा रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनरचा दर्जा देण्याचा मार्ग खुला केलेला आहे। ही बाब केवळ सर्वसाधारण बाब नसून वैद्यकीय शिक्षणाच्या गुणवत्तेवर, कायदेशीर अधिकारांचा आणि रुग्णसेवेवर गंभीर परिणाम करणारी बाब आहे। अध्यक्ष महोदय, MBBS हा कोर्स हा 5.5 वर्षाचा व्यापक क्लिनिकल आणि सर्जिकल प्रशिक्षणावर आधारित असा अभ्यासक्रम आहे। यामध्ये मेडिसिन, सर्जरी, ICU, आपत्कालीन सेवा, प्रसूती व स्त्रीरोग, बालरोग इत्यादी गुंतागुंतीच्या आजाराचे व्यवस्थापन करण्याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाते। या उलट CCMP हा केवळ 1 वर्षाचा मर्यादित कोर्स आहे व हा केवळ फार्मॅकोलॉजी या विषयाशी निगडीत आहे। 2014 मध्ये महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलच्या ॲक्टमध्ये दुरुस्ती करून CCMP पूर्ण केलेल्या BHMS डॉक्टरांना मर्यादित स्वरूपात आधुनिक ॲलोपॅथी औषधे वापरण्याची परवानगी दिली होती। त्या निर्णयामागील परिस्थिती स्पष्ट होती। ग्रामीण व दुर्गम भागामध्ये डॉक्टरांची कमतरता असणे, प्राथमिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे, केवळ साधे लहान व गैर गुंतागुंतीच्या आजाराच्या हाताळणीची मर्यादा ठरवून दिली होती। यामध्ये दिलेल्या परवान्याची व्याप्ती केवळ ताप, जुलाब, उलटी, सर्दी, खोकला अशा किरकोळ आजारापुरती मर्यादित होती। हा परवाना तात्पुरता आणि मर्यादित स्वरूपाचा धोरणात्मक उपाय होता। तो कधीही MBBS ॲलोपॅथी ज्यांचा अधिकार देणारा हा कायदा नव्हता। मात्र आता महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलकडे स्वतंत्र नोंदणी पोर्टल सुरू करण्यात आले आहे। CCMP पूर्ण करणाऱ्या डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलकडे नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि त्यांना नोंदणीनंतर स्वतंत्र RMPचा दर्जा देण्याचा मार्ग खुला होणार आहे। 3 मिनिटं झाली आपले प्रश्न। अध्यक्ष महोदय, फक्त 1 मिनिट माझी विनंती आहे। अध्यक्ष महोदय ऐका। अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, केंद्र सरकारचा कायदा आहे। अध्यक्ष महोदय, केंद्र सरकारचा कायदा आहे ड्रग अँड कॉस्मेटिक रूल्स 1944-45 यामधील रूल 2 नुसार रजिस्टर मेडिकल प्रॅक्टिशनरची व्याख्या ही आधुनिक विज्ञानावर आधारित वैद्यकीय नोंदणीशी संबंधित आहे। सध्याच्या कायद्यात होमिओपॅथी प्रणालीचा RMP व्याख्येमध्ये समावेश होत नाही। अध्यक्ष महोदय, आपण प्रश्न शेवटचा एक मिनिट अध्यक्ष महोदय, 5.5 वर्षाच्या अध्यक्ष महोदय 5.5 वर्षाच्या MBBS अभ्यासक्रमाची तुलना केवळ 1 वर्षाच्या मर्यादित ब्रिज कोर्सशी होऊ शकत नाही। परंतु या निर्णयामुळे मर्यादित अधिकाराचे रूपांतर फुल फ्लेज मेडिकल प्रॅक्टिशनरमध्ये होणार आहे। यामुळे ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेचे आरोग्य धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे या ठिकाणी मला स्पेसिफिक प्रश्न आहे अध्यक्ष महोदय की सध्या हे प्रकरण न्यायालयामध्ये न्यायप्रविष्ट आहे आणि त्यामुळे या प्रकरणाचा निकाल येईपर्यंत ही नोंदणीची प्रक्रिया 5 मिनिटं केवळ खाली भाषण करतायत। ही नोंदणीची प्रक्रिया आपण स्थगित करणार का? 5 मिनिटं काय चाललंय, तुम्ही बोलू नका। अध्यक्ष महोदय, नोंदणीची प्रक्रिया स्थगित करणार का? 5 मिनिटं करणार का? हा निर्णय सर्वसामान्यांच्या आरोग्याशी निगडीत आहे। त्याच्याबरोबर तांत्रिक आणि कायदेशीर अडचण निर्माण करणार आहे। त्यामुळे वैद्यकीय क्षेत्राची एक तज्ज्ञांची समिती गठीत करून या निर्णयाचे पुनर्विलोकन आपण करणार का? अध्यक्ष महोदय, BHMS चा जो कोर्स असतो तो अध्यक्ष महोदय 5.5 वर्षाचा कोर्स असतो।
हा जो CCMPचा कोर्स जेव्हा सुरू केला अध्यक्ष महोदय, तेव्हा ग्रामीण आणि इतर भागामध्ये MBBS डॉक्टरची कमतरता आपल्याला जाणवते अध्यक्ष महोदय. आणि होमिओपॅथीचे उपचार घेत असताना अत्यंत गरज भासली तर त्याला ॲलोपॅथीचं औषध देता यावं, ह्या दृष्टीने अध्यक्ष महोदय हा कोर्स सुरू करण्यात आला. 5.5 वर्षाचा BHMSचा कोर्स केल्यानंतर 1 वर्षाचा हा कोर्स होता अध्यक्ष महोदय. या कोर्समध्ये काय उपचार करायचे किंवा काय औषधं हे करायची याची एक SOP पण अध्यक्ष महोदय आपण तयार केली. अध्यक्ष महोदय, जवळजवळ 8,000 डॉक्टरांनी हा कोर्स केला. 33 संस्था ह्या कोर्सचं प्रशिक्षण देतात अध्यक्ष महोदय. त्याच्यानंतर ज्या वेळेस अध्यक्ष महोदय जेव्हा डॉक्टरांनी ॲलोपॅथीच्या डॉक्टरांनी याच्याविषयीचा थोडा विरोध दर्शवल्यानंतर अध्यक्ष महोदय आपण राज्याचे अधिवक्ता यांच्याकडनं आपण अभिप्राय घेतला अध्यक्ष महोदय. आणि वैद्यकीय परिषदेमध्ये पण याचं पोर्टलची निर्मिती करून आपण हे केलं. आणि आपल्याला पोर्टलची निर्मिती करण्यासाठी अध्यक्ष महोदय कोर्टाने अंतरिम आदेश दिला होता. अध्यक्ष महोदय, कोर्टाने अंतरिम आदेश दिल्यानंतर आपण पोर्टलची निर्मिती केली. आपल्याकडे जवळजवळ 2,182 लोकांनी पोर्टलवर रजिस्ट्रेशन केलं अध्यक्ष महोदय. पण अजूनही कोर्टामध्ये अंतिम आदेश आपल्याकडे आलेला नाही. कोर्टामध्ये मॅटर हे सबज्युडियस आहे. त्यामुळे आपण कोणालाही ह्याच्याबद्दलचं सर्टिफिकेट अजूनपर्यंत दिलेलं नाही अध्यक्ष महोदय. आत्ता कोर्टामध्ये न्यायप्रविष्ट मॅटर असल्यामुळे आपण फक्त त्यांच्या अंतरिम आदेशानुसार हे पोर्टल सुरू केले. डॉक्टर संजय कुटे. अध्यक्ष महोदय, या लक्षवेधीमध्ये अध्यक्षमध्ये जे CCMP कोर्स जो अध्यक्षमध्ये 1 वर्षाचा होता त्याला रजिस्टर करण्यात मागच्या 1-2 महिन्यामध्ये 3 महिन्यामध्ये चालू झालेला अध्यक्ष महोदय. यामध्ये होमिओपॅथी प्रॅक्टिस अधिनियम 1960 असेल, महाराष्ट्र वैद्यकीय परिषद 65 असेल, 65 यात सुधारणा करून अध्यक्ष महोदय 1965 मधील अनुसूचीच्या नोंद 28 मध्ये सुधारणेनुसार अध्यक्ष महोदय हे प्रमाणपत्र सर्टिफिकेट जो अर्थात समावेश केला अध्यक्ष महोदय. अध्यक्षमध्ये पार्श्वभूमी अध्यक्ष महोदय ही आहे की यामध्ये कोणा पॅथी वरचढ आहे, कोणती पॅथी कमी आहे, कोणती पॅथी जास्त आहे, कोणाचा वापर करावा कोणाचा नाही करावा हा विषयच नाही अध्यक्ष महोदय. कारण या सगळ्या पॅथींचा जन्म आयुर्वेदामध्ये झालेला अध्यक्ष महोदय. आयुर्वेद ही प्राचीन पॅथी अध्यक्ष महोदय. मी उदाहरणासहित देऊ शकतो अध्यक्ष महोदय, पण त्यामध्ये वेळ गमावणार नाही. सगळ्या देशाला आणि जगालाही माहिती आहे अध्यक्ष महोदय. परंतु अध्यक्ष महोदय यामध्ये होमिओपॅथी डॉक्टर अध्यक्ष महोदय यावर विचार करत असताना 2014 मध्ये अध्यक्ष तत्कालीन मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी हा निर्णय घेतला अध्यक्ष महोदय. आणि त्यापूर्वी अध्यक्ष महोदय कमिटी बनवून यावर काय उपाययोजना करा. होमिओपॅथीची भूमिका वेगळी होती, ॲलोपॅथीची वेगळी होती, देऊ नये होती, यांची द्यावी अशी होती. या सगळ्यांचा सर्वकष विचार करून हा निर्णय अध्यक्ष त्यावेळेस घेण्यात आला. पण त्यानंतर कोर्टामध्ये गेल्यानंतर बरेचसे अडथळे अध्यक्ष महोदय हे काही असोसिएशनने त्यामध्ये आणले अध्यक्ष महोदय. आणि देऊनही अशा पद्धतीचा वारंवार अध्यक्ष महोदय पार्श्वभूमी अतिशय महाराष्ट्रासाठी नव्हे देशासाठी अध्यक्ष महत्वाचा आहे. आणि त्यामध्ये आपले सन्माननीय प्रतिनिधी काही आहेत, त्यांनी सुद्धा मध्ये मध्ये या पद्धतीचे अडथळे आणण्याचा प्रयत्न केला अध्यक्ष महोदय. पण सिंपल आहे अध्यक्ष महोदय, सर्वसाधारण अध्यक्ष महोदय, एकदम साधा आहे अध्यक्ष महोदय. आजही अध्यक्ष महोदय, आज जळगाव जामोद फक्त एक तालुक्याचं उदाहरण दिलं अध्यक्ष महोदय, याच्यावर समजून येतं. जळगाव जामोद तालुक्यामध्ये फक्त जळगावमध्ये 2-3 MBBS डॉक्टर आहेत अध्यक्ष महोदय. 80 गावांमध्ये एकही MBBS डॉक्टर नाही. आणि 26 पाड्यात आदिवासींचे तिथं एकही डॉक्टर नाही अध्यक्ष महोदय आज रोजी, आजच्या या स्थितीमध्ये. आणि त्यामुळे शासनाने अतिशय सकारात्मकतेनं या लोकांना जेवढं ज्ञान असेल त्या ज्ञानाच्या अहर्तेवर काही प्रमाणामध्ये ॲलोपॅथीची परवानगी त्यांना अलाउड केलेली अध्यक्ष. माझं त्या पलीकडे अध्यक्ष मध्ये याचा हा रजिस्ट्रेशन अध्यक्ष स्वतंत्रपणे चालू आहे, ते स्वतंत्र चालूच ठेवा अध्यक्ष महोदय. हायकोर्टामध्ये निर्णय पेंडिंग असेल, तो निर्णय आल्यानंतर जो निर्णय होतो तो अंतरिम आदेश आपल्याकडे आलेला अध्यक्ष, त्यानुसार आपलं काम चालवत. माझं सर्वात शेवटी फक्त एकच मंत्री महोदयांना विनंती आहे की यामध्ये कोणतेही पॅथी वर चढ कमी जास्त नाही आहेत. मी होमिओपॅथीचा
कोणत्याही याच्यामध्ये मी होमिओपॅथीचे डोस घेतो अध्यक्ष, कोणतीच पॅथी वापरत नाही हो, स्वतःच्या प्रश्न शरीरासाठी. विचारा. मी एवढ्यासाठी सांगतो अध्यक्ष, महत्वाचा सूचना विषय काय आहे? आहे आणि म्हणून अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांना काय प्रश्न विनंती आहे, अध्यक्ष महोदय आपल्याला माहिती चला आहे पुढे. कोरोनाच्या काळामध्ये अध्यक्ष महोदय आयुर्वेदाचे वापरले गेले. अध्यक्ष महोदय जेव्हा आपल्याला अध्यक्ष महोदय या बाकीच्या काही होतं त्यावेळेला आयुर्वेद वापरला जाते, कुठं होमिओपॅथी वापरला जाते. अध्यक्ष महोदय माझं मंत्री महोदय एकच आहे म्हणतात अध्यक्ष महोदय, जिथं ज्या पॅथीची आवश्यकता असेल, होमिओपॅथीची असेल, कुठं आयुर्वेदाची ॲलोपॅथीला असेल, ॲलोपॅथीची आयुर्वेदाला असेल, अशामध्ये मिश्र पद्धतीनं वापर करण्यासाठी आपण सर्व डॉक्टरांना परवानगी देणार आहात. अध्यक्ष महोदय, सदस्यांनी असे लांब लांब जर आपण बोलत राहिलो तर सदस्यांनी जे सांगितलं त्याच मुद्द्याद्वारे चला अध्यक्ष महोदय, चला आपण उत्तर द्या. सदस्यांनी सांगितलं त्याच पद्धतीने ज्यावेळेस 2014ला अध्यक्ष महोदय उत्तर चला, आपसात नका बोलू प्लीज. अध्यक्ष महोदय, आपणही आयुषची स्थापना ज्यावेळेस झाली अध्यक्ष महोदय, त्यावेळेस आपण आयुर्वेदिक होमिओपॅथी हे वापरण्याची आपण प्रक्रिया सुरू केली अध्यक्ष महोदय. कारण आपल्या प्राचीन संस्कृतीमध्ये आपल्याला आयुर्वेदिक होमिओपॅथी या सगळ्याचा समावेश होता. आयुषचं विद्यापीठ त्यासाठी स्थापन झालं अध्यक्ष महोदय. सेंट्रलला आयुष मंत्रालय स्थापन झालं अध्यक्ष महोदय. हा प्रश्न कुठे आला अध्यक्ष महोदय, ज्यावेळेस होमिओपॅथीबरोबर ज्यावेळेस सदस्यांनी जसं निदर्शनास आणून दिलं की खेडोपाडीमध्ये MBBS डॉक्टर उपलब्ध होऊ शकत नाही अध्यक्ष महोदय, आणि होमिओपॅथीचा उपचार करताना अचानकपणे ताप असेल किंवा अचानक उलट्या होत असतील, डिसेंट्री असेल, अशा वेळेस ॲलिओपॅथी औषधाची प्रिस्क्रिप्शन त्या डॉक्टरला देता आली पाहिजे. या पद्धतीने हा मुद्दा उपस्थित झाला अध्यक्ष महोदय. आजसुद्धा आपण ज्यावेळेस ह्याचा कोर्स तयार केला तर तो कोर्स तयार करताना या सगळ्या गोष्टीची काळजी घेतली गेली अध्यक्ष महोदय. आणि मी सांगू इच्छिते की जे आपण म्हणतो की जवळजवळ 300 तासाचा हा कोर्स आहे, आणि आपण MBBSच्या ह्याच्यामध्ये ज्यावेळेस औषध उपचार करण्याचा जो कोर्स असतो तो सुद्धा पण साधारण 200-250 तासाचा त्याच्यावर तो उपचार पद्धती शिकवली जाते अध्यक्ष महोदय. तर त्यामुळे हा कोर्सच्या बरोबर ॲलिओपॅथी वापरण्यासाठीचे SOP पण तयार केल्या गेल्या अध्यक्ष महोदय. पण आत्ता ज्या पद्धतीने ॲलोपॅथीचे हे डॉक्टर कोर्टामध्ये गेले अध्यक्ष महोदय की यांना ॲलोपॅथीचे वापरायला परमिशन द्यावी का नाही, कोर्टाने अंतरिम आदेश असा दिला होता अध्यक्ष महोदय की हे पोर्टल तयार करावं, ह्या डॉक्टरांचं रजिस्ट्रेशन करावं आणि त्यांना सर्टिफिकेट द्यावं, आणि मग ते सर्टिफिकेट मिळाल्यावर त्यांना या उपचार पद्धती लागू करण्यासाठी परवानगी मिळेल अध्यक्ष महोदय. पण आत्ता आपण पोर्टल तयार केलं, मी वारंवार हेच सांगते, आपण रजिस्ट्रेशन त्याच्यामध्ये सुरू केलं आहे कोर्टाच्या आदेशानुसार, पण अजून आपल्याकडे कोर्टाचा अंतिम आदेश आलेला नाही अध्यक्ष महोदय. त्या आदेशाची आपण वाट बघतोय आणि त्यानुसार आपण आयुष आणि ॲलिओपॅथी इंटग्रेटेड करण्यासाठी सुद्धा महाराष्ट्राचा प्रयत्न होता, त्या दृष्टीने आपण पावलं अतुल भोसले, महोदय, शॉर्ट मध्ये प्रश्न अध्यक्ष विचारा, महोदय. विवरण करू नका बिलकुल. 1 मिनिटात अध्यक्ष महोदय आवरतो. अध्यक्ष महोदय, मला आपल्याला इतकंच सांगायचं आहे की ॲलोपॅथिक मेडिसिन हे मॉडर्न मेडिसिन आहे आणि त्यामुळे MBBS कोर्स हा मॉडर्न मेडिसिनवर बेस्ड आहे. होमिओपॅथिक कोर्स जो आहे हा होलिस्टिक हेल्थ रिकव्हरीवर आधारित आहे आणि त्यामुळं प्रिन्सिपल जे आहे अध्यक्ष महोदय ते एलिमिनेशन ऑफ डिझीज आहे. MBBSचं ज्या वेळेला आपण अभ्यास करतो त्यावेळेला आपण एलिमिनेशन ऑफ डिझीजवर अभ्यास करतो आणि होमिओपॅथिकचा अभ्यास आपण ज्या वेळेला करतो त्यावेळेला होलिस्टिक आणि सेल्फ हिलिंगवर अभ्यास करतो. अध्यक्ष महोदय, माझा एकच प्रश्न आहे की केंद्राचं जे धोरण आहे त्या धोरणाला हे अनुसरून आहे का याचा फेरविचार करण्याच्यासाठी आदरणीय मंत्री महोदयांनी विचार करावा, एखादी समिती बसवावी आणि योग्य तो निर्णय घ्यावा. कारण होमिओपॅथिक डॉक्टर्स फक्त ब्रिज कोर्सच्या आधारावर ॲलोपॅथिक प्रॅक्टिस करणं हे योग्य नाही अध्यक्ष महोदय, आणि त्यामुळे माझी विनंती आहे की याचा गांभीर्याने आपण विचार करा. चला, धन्यवाद. अध्यक्ष महोदय, मुळामध्ये ही जी कॉन्सेप्ट मिनिटं झाली, एका सांगतायत लक्षात की दिला. पुढे ॲलिओपॅथी जाऊया आता. प्रॅक्टिस करायला कुठल्याही होमिओपॅथी डॉक्टरला परवानगी दिलेली नाही अध्यक्ष महोदय. याचा मूळ गाभा पुढे- असा पुढे आहे जाऊया. की होमिओपॅथी तुम्हाला बरोबर भरपूर संधी जर दिली. गरज तुम्ही लागली भाषण तर करत राहिले. ॲलिओपॅथी औषधं प्रिस्क्राईब करत केली राहिले. पाहिजे, त्याच्यासाठीचा तुमचे हा सन्माननीय कोर्स आहे सदस्य वाह वाह आणि म्हणाले त्या तुम्हाला. मर्यादित स्वरूपातच भाषणावर. ते उपचार करण्यास आपण परवानगी देतो अध्यक्ष. चला, आता तुषार राठोड, शेवट एक प्रश्न 1 मिनिटात. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी 2 गोष्टीचा उल्लेख करतो की आयुर्वेदिक
युनानी, होमिओपॅथी आणि ॲलोपॅथी हे वेगवेगळे सायन्स आहेत. सन्माननीय मंत्र्यांनी सांगितलं की ते सुद्धा 5.5 वर्ष कोर्स करून येतात, परंतु त्या ठिकाणी 5.5 वर्ष ते ॲलोपॅथीचा अभ्यास करून येत नाहीत आणि या ठिकाणी फक्त 1 वर्षाचा फार्मॅकोलॉजी कोर्स आहे. कुठलेही क्लिनिकल कोरिलेशन्स या कोर्समध्ये एका वर्षामध्ये कुठलाही डॉक्टर शिकू शकत नाही. आणि नक्की तर ही नोंदणी आणि त्यांना जे आपण लिमिटेड ॲक्सेस दिला आहे 2014मध्ये त्याबद्दल आमची कुठलीही हरकत नाही. छोट्या आजारांना ज्या ठिकाणी कुठली रिस्क नाही त्या ठिकाणी ॲलोपॅथीचे मेडिसिन वापरण्यासाठी आपण त्यांना ॲक्सेस दिलेला आहे. आमचा विरोध आहे की MMCमध्ये त्यांचं रजिस्ट्रेशन करण्याला आमचा विरोध आहे. त्यांच्या स्वतंत्र कौन्सिल प्रश्न आहेत, विचारून घ्या. त्यांच्याकडे त्यांनी रजिस्ट्रेशन करावं. माझी या ठिकाणी मंत्री महोदयांना स्पेसिफिक विनंती आहे. मला या ठिकाणी त्यांना प्रश्न विचारायचा आहे की आता ही लक्षवेधी सभागृहामध्ये आल्यानंतर जेव्हा की हे प्रकरण न्यायालयामध्ये न्यायप्रविष्ट आहे, आपण नोंदणी थांबवणार का? सरकारची भूमिका सांगा.